अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज आणि मी आहे मुक्तार सुरवई। नाजरीन, आज आपण आपल्या चॅनलच्या मार्फत बघणार आहोत की एक सोशल वर्कर मंगेश मोहरे यांनी के जो टुट्यो हात ना शासनाच्यो चाहे ती म्युन्सिपाल्टी असो किंवा दुसरा डिपार्टमेंट आपल्या निदर्शनात आणून दिले नात की खरी गरज काय होती, रस्त्याची की बाउंड्री वॉलची। ती खतं आपल्या खेड डागबंगला पाण्याच्या टाकीजवळ, म्हणजे आपला जिजुन्ना पोस्ट ऑफिस होता तिथनं डागबंगल्यावर रस्तो जातं, त्या रस्त्याची ही हालत काय आहे ती बघा। आणि आयुष्यातला म्युन्सिपाल्टीनी बाउंड्री वॉल बांधलो नाही, तेव्हा ते एक विनंती करतात आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत म्युन्सिपाल्टीला की जरा इकडे लक्ष द्या की मूलभूत सुविधा जी पाहिजे ती हजर नाही। बाउंड्री वॉल नंतर बांधता येईल असती। आणि आयुष्यातलं तर आपला ही निवेदन घेऊन जेव्हा म्युन्सिपाल्टीतलं गेलं तेव्हा म्युन्सिपाल्टीतला त्यांना ही निवेदन द्यायसाठी कोणीही उपलब्ध नव्हता। पेश आहे ह्या वक्तारचो रिपोर्ट आपण आपल्या ह्या चॅनलच्या मार्फत आम जनताचं ज मसलहात घेऊन येत आहोत बघा। आणि एज अ नागरिक आपल्या सगळ्याला पण जागरूक राहायला पाहिजे, ताकि शासनाला पण त्याची जाण असेल आणि शासन पण जागरूक राहील। सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे, आज आपण हा गेट आहे डायमंगला गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसचा जो रोड आहे तिथे आपण आहोत आता। आणि ही नगरपालिकेची पाण्याची टाकी आहे, चांगली गोष्ट आहे। वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे, पण जनतेचं आणि आमचं म्हणणं असं होतं की हे जे वॉल कंपाऊंड चालू आहे काम चांगलं आहे, त्याच्यात काय प्रश्न येत नाही, पण नगरपालिकेने काय करायला पाहिजे होतं। ही रस्त्याची तुम्हाला अवस्था आता दिसेल, जरा इकडे दाखवा दादा। हे बघा, हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता मार्च मे महिन्यापासून असा रस्ता आहे, आणि आता ह्याच्या पुढेही तुम्ही गेलात ना इकडे तर भरपूर खराब परिस्थिती आहे। आणि इकडे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे, इकडे मंत्री क्लास 1 ऑफिसर वगैरे राहतात, वरती ज्ञानदीप पुढे शाळा आहे, पुढे ICS कॉलेज आहे। हा एवढा खराब रोड झालेला आहे, आणि आमची अपेक्षा होती की काय हे वॉल कंपाऊंड बांधायच्या आधी एवढी काय याचं अडचण नव्हतं, पण ठीक आहे। पण हा रस्त्याला डागाडुगी करणं किंवा रोड चांगला नवीन बनवणं हे आमच्या जनतेचा अपेक्षा होत आहे। इथे कुठेतरी नगरपालिकेला आम्हाला सांगूचं वाटतं की लवकरात लवकर हे खड्डे भरून लोकांना सुसज्ज करून द्यावी ही आमची विनंती आहे, कारण ही परिस्थिती खूप खराब आहे। एवढ्यात ना माणसांना जायला इतका प्रॉब्लेम होतोय की लोकांना कुठं मणक्याचे हात होत आहेत, कोणाच्या कमरेला हात होत आहेत। तेव्हा आमची तेवढी विनंती आहे की लवकरात लवकर नगरपालिकेने हे रस्ते चांगल्या कॉन्क्रीट त्यांनी भरून लोकांना सुसज्ज करावे। धन्यवाद। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे। आज आपण खेड नगरपालिकेच्या इथे आलेलो आहोत। मला जवळजवळ इथे अर्धा पाऊण तास 1 तास झाला नगरपालिकेच्या इथे येऊन, अजून तरीसुद्धा कोणी इथे अधिकारी आलेले नाहीत, इकडे कोण सेवा आलेले नाहीत। इकडे नगराध्यक्ष मॅडमची आपली केबिन आहे, इकडे पण कोण अजून आलेले नाही आहे, कारण मला आता इथे 1 तास जवळजवळ होण्यात आला, कारण आता 12 वाजायला आलेत आहेत। वास्तविक आमचं असं म्हणणं आहे की खास करून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांना आमची कळकळीची विनंती आहे आता की ठीक आहे, खेड शहरातल्या जनतेने आपल्याला एक हाती सत्ता दिली आणि चांगली गोष्ट आहे, त्याच्यात आमचा पण सहभाग आहे, पण आत्ताची जी परिस्थिती आहे तिकडे दाखवा साहेब। आता इकडे एकही नगरसेवक नाही आहे, इकडे पण नाही, बस सगळ्या केबिन खाली आहेत। साहेब इकडे दाखवा, इकडे 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 या, इकडे या। हे बघा, हे सगळ्या ज्या आहेत ना केबिन या सगळ्या खाली आहेत, आता 12 वाजायला आले। इकडे इकडे बघा साहेब, साहेब इकडे इकडे, हे बघा इकडे सगळ्या केबिन खाली आहेत। इकडे तुम्ही दाखवा, हे पण दाखवा साहेब, इकडे दाखवा, इकडे ह्या साईडला पण उजव्या साईडला। आता जनतेने काय करायचं, जनता इथे आता हे बघा त्या साईडला साहेब दाखवा मला, इकडे इकडे या। हे बघा, ही सगळे आता इथे नागरिक इथे उभे आहेत, जवळजवळ 1 तास झाला सगळे नागरिक इथे उभे आहेत इथे। आता आमची एवढीच विनंती आहे नगरपालिकेला, प्रशासनाला व शासनाला की जेणेकरून तुम्ही जबाबदारी व्यक्ती आहेत आता खेड शहराच्या, जेणेकरून टायमात 10 वाजता येऊन लोकांचे प्रश्न तुम्हाला मार्गी लावायला पाहिजे होते। आता मला स्वतः निवेदन द्यायला मिळालं, मी 1 तास इथं नगरपालिकेत उभा आहे, तरी अजून कोणाचा इथे पत्ता नाही। याची शासनाने दखल घ्यावी व याच्यावरती काहीतरी उपचार करावा। धन्यवाद। आजच्यासाठी इतकाच, परत भेटू नवीन काही बात खबरच्या संघात। तोपर्यंत आपलो ह्यो कोकणी न्यूज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।